नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही आपण मालिका सुरू केली आणि बघता बघता तिला असं वळण लागलं की त्यावेळी जे काही घटना घडतात त्या अनुषंगानं फार वेगळी अशी काही मांडणी, काही वेगळी चर्चा, थोडेसे अनपेक्षित असे काही मुद्दे समोर येत राहतात. शौनक, नमस्कार. नमस्कार. आजही असाच एक वेगळा विषय समोर आलेला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमधल्या निवडणुकींचे जे निकाल लागले आणि भाजपची सत्ता येणार म्हणल्याच्या नंतर तथाकथित भाजपप्रेमीकडून सगळ्यात पहिले मागणी काय आली तर जे सीमा आहे दोन देशांमधल्या, त्याच्यामध्ये बांगलादेश आणि इकडे आपल्याकडे आपल्या भारतातलं राज्य म्हणून पश्चिम बंगाल, याच्यामध्ये ती सीमा म्हणजे सगळं कुंपण फेन्सिंग करून घ्यावं आणि जी जमीन हस्तांतरण करायला ममताच्या सरकारने दिरंगाई केली होती, दिलंच नाही, शेवटपर्यंत आढाळ केली. आणि त्याच्यामधून एक मुद्दा जो आपल्याशी संबंधित वेगळा समोर आलेला आहे की प्रत्यक्ष सीमेवरती काही म्हणजे शहरच आहेत, म्हणजे असं नाही की छोटी मोठी वस्ती आहे. तर मग आता आपण जे एरवी शहरांचा विचार करतो आहे आणि हे निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत पश्चिम बंगालचे, मग त्याच्यातून आत्ताचा एक वेगळाच विषय मला आपल्या चर्चेतून समोर ठेवायचा आहे की जगभरामध्ये असं कुठं काही घडलेलं आहे का की प्रत्यक्ष सीमेवरती शहरं आहेत किंवा शहरातूनच सीमा जाते आहे. मग अशा वेळी काय करायचं, नियोजन कसं त्याचं हे करायचं? नमस्कार. आपल्या चर्चेमध्ये हा मुद्दा समोर आला आणि खरं तर बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश हा जो पट्टा आहे, गंगेच्या सुपीक खोऱ्याचा प्रदेश, या सगळ्या प्रदेशाची जगाची एकूण मिळून काहीतरी 15 की 18च्या आसपास लोकसंख्या जाते. आणि टक्के एकूण पूर्ण जगाच्या. आणि अतिशय दाट अशा लोकवस्तीचा भाग आहे जगभराचा विचार केला तर. पंजाबपर्यंत वगैरे गृहीत धरलं तर ते आसाम ते पंजाब हा पूर्ण पट्टा, म्हणजे ब्रह्मपुत्रा तिकडून मोजायची आणि इकडून गंगा यमुनेचं खोरं आणि पंजाबपर्यंत सुपीक प्रांत. तर एकूण युरोप खंडाच्या लोकसंख्येच्या 101 मिलियनपेक्षा जास्त लोकसंख्या ह्या पट्ट्यात सध्या राहते आज. याला कॉम्पीट करू शकणारा एकमेव प्रदेश आहे चीनचा पूर्व समुद्र किनाऱ्यावरचा सगळा तो प्रांत, याला हान चीनी प्रदेश म्हणून ओळखलं जातं. शांघाईपासून बीजिंगपर्यंतचा पट्टा, तिथं सुद्धा अशीच एक भयंकर सघन असणारी लोकसंख्या राहते. पण आता मुद्दा काय की ती लोकसंख्या एका जातीची, एका धर्माची, एक भाषा बोलणारी अशी सगळी ती करून घेतली चीनी सरकारने आता अशातल्या काळामध्ये. आधी तिथं खरं तर 3-4 वेगळ्या संस्कृती नांदायच्या, 3-4 वेगळ्या नद्यांच्या त्या संस्कृती होत्या. इथे तशी परिस्थिती नाही आहे. आणि दुसरा मुद्दा काय होतो की जेव्हा लोकसंख्येची घनता इतकी जास्त वाढते त्यावेळी शेती सघन होते. शेती सघन होते म्हणजे काय होतं की अगदी 1-1 एकर, अर्धा एकराची सुद्धा शेती होते गुंठ्यांवरती. काही ठिकाणी ती गुंठ्यांवर येते. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं आहे ना की गुंठ्यावरती आलेली शेती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तिथे पाण्याची कुठलीही कमतरता नाहीये तर सगळ्यात चांगलं अन्न प्रोटीनयुक्त म्हणून माशाकडे ती लोकसंख्या वळलेली आहे. कारण मासे खाल्ले म्हणजे मग त्यांची ते गरज भागते शरीराची. तर मग त्या भागामध्ये अशी पद्धत आहे शेतीची की समुद्राचं किंवा नदीचं पाणी आपल्या जमिनीच्या तुकड्याच्या आत वळवून घ्यायचं, त्याला एक तारेचं कुंपण करायचं, आतमध्ये माशांची ब्रीडिंग करायची, तेच मासे स्वतःही खायचे, विकायचे, त्यातून काही पैसे कमवायचे. आता हे इतकं जास्त झालेलं पाणी कशासाठी वापरायचं तर त्याला जीन्स पॅन्टच्या डाईंगसाठी जगात सगळ्यात जास्त पाणी लागतं असं एक औद्योगिक विश्वामध्ये म्हणलं जातं. म्हणून मग बांगलादेश हा जगाचं शिवणकाम करणारं केंद्र म्हणून पुढे येतो. अगदी झारासारख्या ब्रँड्समध्ये सुद्धा तुम्ही खरेदी केली तरी सुद्धा त्याच्यावर मेड इन बांगलादेश चिठ्ठ्या दिसायला लागल्या होत्या. आणि आत्ता जी काही तथाकथित राज्यक्रांती करून अमेरिकन CIAने ते सरकार उलथवून टाकलं आणि तिथे आता स्टुडंट्स युनियनच्या नावाखाली तो एक पपेट आणून बसवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते जे सगळं मग कोलमडून पडलं त्यांचं वस्त्र उद्योग, तर मग तो सुद्धा सगळा मग त्या पाण्यावर चालायचा, कारण त्याला डाईंगसाठी खूप जास्त पाणी लागतं. म्हणजे असं म्हणतात की उसाच्या शेतीपेक्षा जास्त पाणी जीन्स पॅन्ट बनवण्यासाठी लागतं, इतकं त्या पाण्याची तिची मागणी असते. इतक्या सगळ्या पाण्यामध्ये असताना मग तिथली राहण्याची जी व्यवस्था आहे ना ती कुठल्याही शहर केंद्रित व्यवस्था ती बनत नाही. तिथे असं म्हणतं की 8-10 शेतांच्या मध्यभागी 8-10 शेतकरी एकत्र राहायला लागतात. तिथली लोकसंख्या वाढेल तसं त्याचं थोडंसं स्प्रॉल्स वाढायला लागतात. म्हणजे ती मोड आलेल्या कडधान्यांमध्ये मोड कसे मोठे मोठे होऊन पांढरे ठिपके दिसतात तशा पद्धतीने म्हणून त्याला तसं नावच आहे नगर रचनेमध्ये. तर ते वाढत जाऊन आता काय झालंय की ज्या तिथल्या स्प्रॉल्सला वाढण्यासाठी काही जागा आजूबाजूला उपलब्ध होती जी की बांगलादेशाच्या मध्यभागी होती ठिकाणं, ती वाढली, मोठी झाली. पण जी बॉर्डरच्या आसपास होती त्यांना एका दिशेने बॉर्डर असल्यामुळं वाढायला तिथे स्कोप मिळाला नाही.
त्याची घनता इतकी जास्त वाढून बसली की पश्चिम बंगालमध्ये 3 ते 4 ठिकाणी अशी शहरं आहेत की इकडनं भारताचं एखादं शहर बॉर्डरवर वाढत आलेलं आहे. त्याच्या अशा 5-5 मजली उंच इमारती आहेत. त्या इमारतीचं कंपाऊंड वॉल म्हणजे ती भारत आणि बांगलादेशची बॉर्डर असते. तिच्या बाजूला पुन्हा एक इमारत आहे. अशा परिस्थितीमध्ये जी सीमा डोळ्यांना दिसत नाही, जी कुठेही भासत नाही, जिच्या आरपार मानवी येणं जाणं खूप अगदी मोकळेपणाने चालू आहे, शिवाय धार्मिक सुद्धा इन्फिल्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात तिथं झालेलं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची कल्पना आहे. अशा परिस्थितीमध्ये आता जेव्हा आपण म्हणतो की बॉर्डर बनवायची आहे, तिथे तारेचं कुंपण घालायचं आहे आणि कुंपणाचा एक त्याच्यातला भाग असा असतो की मूळ जी रेषा आपण मानतो की ही माझी हद्द आहे, त्या हद्दीच्या काही मीटर्स मागे ते कुंपण घालावं लागतं. म्हणजे मग कोणीतरी व्यक्ती जर ती हद्द ओलांडून पुढे आली तर सैनिकाला अधिकार मिळतो की त्याला गोळ्या घाला. जर तुम्ही अगदी हद्दीवरच उभे राहिलात तर समोरचा व्यक्ती आत येईपर्यंत असं समजल्या जात नाही की तो आत येतोय. हे काही तांत्रिक अडचणी आहेत ह्याच्यामध्ये की मग त्यामुळे मग ती आपलं कुंपण थोडंसं आतमध्ये ठेवावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या शहरांच्या मधून मग हे आरपार जे तोडायचं आहे आता हे सगळं कसं करणार, हे इथे मग पुन्हा नगर रचनेचा प्रश्न येतो. त्याच्याकडे आपण पुढे आता चर्चा करू शकतो त्याविषयी. जसं आता तू भारत आणि बांगलादेश म्हणजे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमधलं सांगितलं, तसं मला विचारायचं आहे, असं जगभरातली कुठली उदाहरणं आहेत की जेव्हा प्रत्यक्ष किंवा असं म्हणूयात की आपण आज ज्या सीमारेषा आपल्याला दिसत आहेत, म्हणजे महाराष्ट्र म्हणून जे भूगोलात आपण पाहतो आणि तेच आपल्या डोळ्यात ठसलेलं असतं भारत म्हणून, अशा 300-400 वर्षापूर्वी अस्तित्वातच नव्हत्या पूर्वी. हो, सगळ्या जगभरातली ही परिस्थिती आहे की राजकीय सीमा असं ज्याला आपण म्हणतो, नंतर हा शब्द रूढ झाला आणि असायला लागला. एक काळ असं काही नव्हतं, जो जिंकेल त्याचा प्रदेश अशा पद्धतीनं, म्हणजे सीमा हलत्या होत्या. त्याच्यामुळं हे जगभरामध्ये असं कुठं झालेलं आहे की मोठं शहर आहे पण त्याचा काही भाग एकाच्या ताब्यात आहे आणि काही भाग एकाच्या ताब्यात आहे. गमतीने असे फोटो इंटरनेटवरही खूप व्हायरल होतात, तुम्हीही बघितले असतील. फिनलंड स्वीडनमधली बॉर्डर असेल, युरोपमध्ये खूप ठिकाणी आहे. असा एखादा कॅफे असतो, त्या कॅफेच्या बेंचवर लोक बसतात आणि तो कॅफे मुद्दाम फेमस होतो की समोरच्या खुर्चीवर बसलेला वेगळ्या देशात आहे आणि इकडच्या खुर्चीवर बसलेल्या वेगळ्या देशात आहे. असे प्रकार खूप ठिकाणी आहेत. कित्येक ठिकाणी अशी पोस्ट ऑफिसेस आहेत. पण याहीपेक्षा वेगळा आत्ताचा जो मुद्दा आपण घेतोय की ह्या बॉर्डर्स डिफाईन कशा करायच्या, तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध चालू असताना प्रत्यक्ष पॅरिसमध्ये जेव्हा रक्तरंजित फ्रेंच राज्यक्रांती सुरू होती, त्याही वेळेला दर आठवड्याला सीमा बदलत होत्या. पॅरिसच्या आतमधला खूप मोठा प्रदेश राज्यक्रांती करणाऱ्यांनी ताब्यात घेतलेला होता. बाकीचा उरलेला भाग त्यांच्या राजाच्या किंवा नेपोलियनच्या किंवा ज्या कोणाच्या वेगळ्या तिथे एंगेज असणाऱ्या व्यक्ती होते त्यांच्या ताब्यात असायचा. त्यावेळेला त्या सीमा हलत्या असायच्या. बर्लिनचं खूप मोठं उदाहरण आहे. पूर्व बर्लिन रशियाच्या ताब्यामध्ये होतं, पश्चिम बर्लिन जर्मनीच्या ताब्यामध्ये होतं, पण बर्लिन तर बर्लिनच आहे ना खूप वर्ष झाले तरी. रोमच्या बाबतीतही तसंच होतं. रोमचा एक छोटासा भाग आहे व्हॅटिकन सिटी, म्हणजे व्हॅटिकन सिटी हे आजही वेगळा देश आहे. मग अशा ठिकाणी ज्या वेळेला आपण बॉर्डर्स डिफाईन करतो त्यावेळेला एकतर शांततेचा प्रदेश असेल तर ती गमतीचा भाग होतात. मग लोक तिथे व्हिडिओ शूट करतात की मी इकडे पाऊल टाकलं तर ह्या देशात आहे, तिकडे पाऊल टाकलं तर त्या देशात आहे वगैरे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा मुझफ्फराबादच्या आसपास एखाद्या ठिकाणी काही गावं आहेत अशी की अगदी तुम्ही बॉर्डरच्या खूप जवळ येऊन पोहोचता की समोर पाकिस्तानी काय करतात, चहा पितात वगैरे ते तुम्हाला दिसतं. तिथे गमतीने म्हणलं जातं की आता तुम्ही ह्या दगडाच्या पुढे गेलात तर तुम्हाला गोळी येऊन लागेल कुठूनही समोरून. भारत आणि म्यानमारच्या मध्ये अशा काही जागा आहेत, मणिपूरच्या भागामध्ये आहेत की जिथे ती जी लोकवस्ती आहे ती मुळात तमिळी लोकांनी वसवलेली वस्ती आहे. ती प्लांटेशन्ससाठी होती. कोकोच्या, रबराच्या झाडांच्या प्लांटेशन्स त्या भागामध्ये इंग्रजांनी ज्या सुरू केल्या आणि मुळात इंग्रजी प्लांटेशन्स भारतामध्ये तमिळनाडू आणि केरळच्या पट्ट्यातनं येऊन पुढे गेल्यामुळं त्याच्यावर काम करण्यासाठी तमिळ कारकुनांची नियुक्ती, अशा पद्धतीने तमिळ लोकांची वस्ती त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्यानमार मध्ये ती वस्ती खूप मोठ्या प्रमाणात तमिळ भाषिकांची आहे आणि मग त्यांचा आपापसात रोटीबेटी व्यवहार आणि येणं जाणं आजही चालू आहे. कारण त्यांना तामिळनाडू सोडलेला आता 100-150 वर्ष झाली, पण आजही ते राहतात त्या भागात. तिथली कित्येक शहरं अशी आहेत की त्या शहराच्या मधून एखादा चौक ओलांडला की तुम्ही म्यानमारमध्ये असता, चौक ओलांडून इकडे आला की तुम्ही भारतात असता. मग तिथेही तोच बॉर्डरचा प्रश्न येतो. भारतातलं अगरताळा हे शहर खूप सुंदर उदाहरण आहे ह्याचं. ती त्रिपुराची राजधानी आहे. तिचं विमानतळाच्या धावपट्टीचं टोक अशा ठिकाणी आहे की विमान जेव्हा धावपट्टी सोडतं आणि त्याचे चाक पोटात जायची वेळ यायच्या आधीच ते बांगलादेशच्या डोक्यावर असतं. कारण धावपट्टी सुटली की थोडंसं पुढे गेलं की बांगलादेश आहे आणि मग ते जेव्हा पुन्हा गोल फिरून भारतात येतं त्यावेळेपर्यंत ते बांगलादेशच्या हद्दीत असतं. उतरताना सुद्धा तसंच.
तर अशा प्रकारचे लोकेशन्स किंवा फेरणी नावाचं एक लोकेशन आहे, फेरणी नावाची एक नदीसुद्धा आहे आणि जागासुद्धा आहे, ती मिझोरम राज्यामध्ये येते आणि तिथनं आता फेरणीपर्यंत रेल्वे ट्रॅकसुद्धा भारत सरकारने मुद्दाम नेला आहे, कारण तिथून गाड्यांमध्ये लोड करून 11 किलोमीटरवर पुरे चितगाव बंदर येतं. तर मग त्या लोकेशनला सुद्धा अशीच लोकवस्ती अगदी बॉर्डरच्या दोन्ही बाजूपर्यंत आलेली आहे. आता हे सगळं आलेली आहे आपल्याला मान्य आहे. पश्चिम बंगालमध्ये या फेरणीमध्ये किंवा आणखी काही ठिकाणी भारत सरकार अशीच काही बसस्टँड सध्या ॲक्टिव्ह आहेत की इकडनं भारताची बस येते, ते बसस्टँड मध्यभागी आहे, इथून लोक उतरतात, समोर फक्त पासपोर्ट दाखवून तुम्ही क्रॉस करता किंवा आधार कार्ड दाखवून क्रॉस करता आणि तिकडे बांगलादेशच्या बसमध्ये बसून तुमचा बांगलादेशातला प्रवास सुरू होतो. आता कित्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लाच देऊन म्हणा किंवा काही लपून छपून म्हणा तुम्ही ते भाग क्रॉस करू शकता. शक्यता आहे कारण लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. तर आता सगळ्यात पहिला उपक्रम ह्यासाठी सरकारने हा सुरू केला आहे की हे जे काही बॉर्डर क्रॉसिंग्स आहेत, इथली बस स्टँड्स आणि इथली मालवाहतूक नियंत्रित करण्यासाठी काही बॉर्डर चेकपोस्ट आता नव्याने बनवल्या जात आहेत आणि जुन्या चेकपोस्ट बंद केल्या जात आहेत. याचा पुढचा टप्पा म्हणून आता आपण हे ॲक्टिवेट करतोय की ह्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जमिनी आता सरकार ताब्यात घेईल आणि जसं आपण म्हणतोय की एक 50-100 फुटांचा काहीतरी पट्टा पाहिजे, कारण समोरचा व्यक्ती बॉर्डर क्रॉस करून तुमच्या देशात आलाय ह्याचा पुरावा तुम्हाला दाखवावा लागतो की ती जी डेड बॉडी पडली ती माझ्या देशाच्या हद्दीत पडली, याचा अर्थ ती व्यक्ती क्रॉस करत होती. त्यामुळं मग तो पट्टा ताब्यात घेणं आणि अगदी सुरुवातीच्या काही एपिसोड्समध्ये आपण हॉस्मनायझेशन नावाची संकल्पना पाहिली होती की त्याला अगदी पाडूनच टाकावं लागतं, तिथे दुसरा काही नागरी उपाय काम करत नाही, तसं काहीतरी ते करावं लागेल. ज्या प्रकारे बर्लिनची भिंत होती काही वर्ष पूर्व आणि पश्चिम बर्लिनमध्ये आणि आजही ती एक लिबरेशनची संकल्पना म्हणून पाश्चिमात्य जगात वापरली जाते की बर्लिनची भिंत पडली. बर्लिनची भिंत पडली म्हणजे सीमा संपल्या, माणसांमधला दुरावा संपला आणि ज्या काही विचारधारांनी त्यांच्या डोक्यावर पगडा बसवलेला होता ज्यामुळे ते भांडण होतं ते तुटलं. ही अपेक्षा आपण नक्कीच व्यक्त करू की आज आपल्याला बर्लिनची भिंत बांधावी लागतीये खरी, पण लवकरात लवकर बांगलादेश सुद्धा पुन्हा एकदा त्यांच्या आर्थिक क्रांतीच्या वाटेवर पुन्हा एकदा येईल. मधला एक टप्पा तर झाला होताच की बांगलादेश आपल्यापेक्षा जास्त GDP मध्ये पर कॅपिटा GDP मध्ये पुढे जात होता, सकल राष्ट्रीय उत्पन्नात तो पुढे जाऊ शकत नाही, पर कॅपिटा GDP मध्ये पुढे जात होता आणि तिथलं वस्त्रोद्योग अतिशय ब्लूमिंग इंडस्ट्री झालेली होती. अशा सगळ्या प्रकारचं जर आर्थिक स्थैर्य बांगलादेशातही आलं आणि आवागमन आपलंही अशा गमतीशीर पद्धतीने सुरू झालं, धार्मिक द्वेष राहिले नाहीत, तर हे सगळं कुणाला नको आहे. पण आज मात्र ही बर्लिनची भिंत उभी करण्याला पर्याय नाही, ती आपल्याला करावंच लागेल. शेवटच्या टप्प्याकडे येताना योगायोगानं आत्ताच ह्या आधीचा जो मुद्दा उपस्थित केला तोच मला घ्यायचा आहे की जेव्हा अशी सीमेवरची शहरं असतात ती एका अर्थाने आर्थिक उलाढालीची पण केंद्र असतात, कारण की प्रत्यक्ष व्यापार एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणे किंवा मालावरती प्रक्रिया होणे, तसं फार मोठ्या प्रमाणात वस्त्र उद्योग बांगलादेशामध्ये चालतो. म्हणजे बांगलादेशामध्ये पिकतं असं नाही, पण बांगलादेशामध्ये प्रक्रिया होते. त्यामुळे जगभरातलं सूत किंवा कापड सगळं तिथं जाणे आणि तिथून त्याच्यावरती प्रक्रिया होऊन किंवा कपडे तयार करून किंवा अशा म्हणजे टेक्स्टाईल उद्योगाचा एक मोठा भाग बांगलादेशमध्ये आहे. त्या दृष्टीनं मला जो शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जागतिकीकरण पर्वामध्ये तशाही राष्ट्रातल्या भिंती ह्या सीमा ह्या त्या दृष्टीनं नाही त्याला अर्थ उरलेला, कारण की व्यापार खुला होणे, तंत्रज्ञान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, व्यापाराला चालना मिळणे, जसं आत्ताच तू उल्लेख केला. आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री जे आहेत ते आपल्याकडं मागच्याच महिन्यामध्ये मोठी बैठक झालेली आहे आणि परत एकदा भारत बांगलादेशचा व्यापार पूर्वीसारखा चालू राहावा. तारिक रहमान जे आता नवीन तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी तो पुढाकार घेतलेला आहे. त्या दृष्टीनं मला असं विचारायचं आहे की ही जी सगळी सीमेवरची शहरं असतात मग ती तशा अर्थाने सांस्कृतिक केंद्र आणि आर्थिक केंद्र होती किंवा होऊ शकतात असं म्हणायचं का, किंवा आपण म्हणूयात का? अगदी ती सांस्कृतिक आर्थिक केंद्रच आहेत, त्यामुळेच ती मोठी झाली. शिवाय त्याच्यामध्ये घुसखोरीचा एक मुद्दा खरंच खूप भयंकर मोठा आहे की जो घुसखोरी करून इकडे येतो त्यांनी सीमेच्या आसपासच राहणं सुरू करायचं. काही वर्षांनी ते नॉर्मलाइज होतं आणि मग अशा जवळजवळ असलेल्या घरांमध्ये मग तुम्ही कंपाऊंड वॉल्सवरून उड्या मारून किंवा छोटे बोगदे खोदून वगैरे आरपार येऊ शकता, काही ठिकाणी नद्यांमधून पोहून येऊ शकता. अशी काही ठिकाणं उभी करायची की मुद्दाहून इन्फिल्ट्रेशनची स्थिती वाढेल. पण ह्या सगळ्यामध्ये एक डीप डाऊन एक खोल मुद्दा असा आहे, तो
हा की उद्योगांना वाढीसाठी चीप लेबरची आणि खूप जास्त आवश्यकता मोठ्या असतेच. प्रमाणातल्या लेबरची आवश्यकता अगदी असते. बरोबर. आणि भारत देशामध्ये तो लेबर आता मिळेनासा झालाय. तो शेतीसाठी प्रश्न आहे, तो सगळ्या कामांसाठी प्रश्न आहे. अगदी आज छत्रपती संभाजीनगरची सकाळी वृत्तपत्रात आलेली बातमी आहे की 1 मे महाराष्ट्र दिनी जी पाणी पुरवठा योजना सुरू व्हायला पाहिजे होती ती यासाठी सुरू होऊ शकत नाही की पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन्स आहेत. कारण मजूर सगळे तिकडे निघून गेले. म्हणजे आजपर्यंत हा महाराष्ट्र जो UP बिहारी लोकांकडे मजूर म्हणून बघत होता, ज्या क्षणी उत्तर प्रदेशचा विकास सुरू होतो त्या क्षणी तिकडून येणाऱ्या लेबरचा, स्वस्त लेबरचा ओघ आटतो. मध्य प्रदेशमधून शेतीसाठी टोळ्या येत होत्या, त्यांचा ओघ आटलेला आहे. आता तेलंगणामधून येणाऱ्या काही टोळ्या, बिहारमधून येणारे काही मजूर आणि पश्चिम बंगालमधनं येणारे लोक यांच्यावर आपण काम करतोय. शिवाय पश्चिम बंगालमधलं बंपर मतदान प्रत्येक निवडणुकीत घडणारं हे दाखवून देतं की कित्येक लोकांनी तिथून मायग्रेट केलेलंच नाहीये. मग पश्चिम बंगालमधून येणारे लेबर कोण आहेत? हा सरळ सरळ डोळ्यांना दिसणारा प्रश्न आहे ना. जर प्रत्येक निवडणुकीत 80-90% मतदान होत आहे तर इथे आलेले उत्तर प्रदेश, बिहारचे अगदी मी आर्किटेक्ट आहे, आमच्याही साईट्सवर काम करणारे लोक काही प्रत्येक मतदानाच्या वेळेला वापस जात नाहीत. आणि प्रत्येक वेळेला जर वापस जात नसते तर इतकं मतदान होऊ शकत नाही. ज्या अर्थी ते मतदान तितकं होतंय त्या अर्थी तिथून येणारे लोक हे बांगलादेशीच आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा सर्वोपरी ठेवायचा असेल तर आपल्याला हे अवघड पाऊल उचलावंच लागेल. आणि आजच्या काळात का होईना ही बर्लिनची भिंत उभी करावीच लागेल. बर्लिनची भिंत पडली, जागतिकीकरण पर्वाच्या काळातली गोष्ट आहे. तेव्हापासून ते आता परत भारत बांगलादेशसारख्या मध्ये बर्लिनच्या भिंती उभ्या कराव्या लागत आहेत, असा एक वेगळाच मुद्दा समोर येतोय. आणि ह्या भागातली जी शहरं आहेत नेमकी सीमेवरची, त्यांचा पण एक वेगळा मुद्दा, वेगळा विचार नगररचनेमध्ये आपल्याला करावा लागतो आहे. खूप असे वेगवेगळे निमित्ताने, जसं आत्ता पश्चिम बंगालची निवडणूक होती, त्याचे निकाल लागले आणि हा विषय समोर आला. पुढच्या वेळेस पण असंच तेव्हाचा काहीतरी मुद्दा असेल किंवा तुम्ही पण जरूर आम्हाला सुचवा. नगररचनेच्या संदर्भामध्ये तुमची काय आणि कशी मतं आहेत, तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुमचे काय प्रश्न आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज